राज्यातील पोलीस भरती करणारे, वनसेवक भरती करणारे, त्याच्यानंतर रेल्वेची तयारी करणारे आणि इतरही जे सरळ सेवा भरती करणारे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी आजची सगळ्यात मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आहेत. ग्रामीण बँकेमध्ये केंद्र सरकारची भरती आहेत. गावाकडील बँकेमध्ये तुम्हाला नोकरीची जॉबची सगळ्यात मोठी या भरती अंतर्गत संधी असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही कोणालाच माहिती नाही, याच्यामध्ये अजूनपर्यंत कोणी फॉर्म भरले नाही, कारण की महाराष्ट्रातून याला कोणी फॉर्म टाकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा भरम असतो की याच्यामध्ये फक्त कॉमर्सचे फॉर्म भरतात, पण तसं काहीच नाही आहे. याच्यामध्ये आर्ट असो, कॉमर्स असो, सायन्स असो, कोणी पण फॉर्म भरू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही काय भरती आहे, याच्यामध्ये किती पगार असणार आहे, याचं क्वालिफिकेशन काय आहेत, त्याच्यानंतर वयमर्यादा काय आहेत, कोण कोण फॉर्म भरू शकतं, याचा एक्झाम पॅटर्न काय आहेत आणि फॉर्म कधी सुरू होणार याची सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला मी सांगणार आहोत. फक्त आणि फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. थोडा मोठा व्हिडिओ शकतो, सगळ्यात मोठा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे सगळ्यांनी बघा, शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला आता सबस्क्राईब करा. फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, जिल्हा ग्रामीण बँकेची ही सर्वात मोठी मेगा भरती आहेत. केंद्र सरकारची नोकरी आहे विद्यार्थी मित्र, परंतु तुम्हाला नोकरी गावाकडच्या बँकेमध्ये भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्र, याच्यामध्ये कशा प्रकारे सिलेक्शन मिळवता येईल, याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे परीक्षा कशी असणार, त्याच्यानंतर फॉर्म कधी भरायचे आणि शैक्षणिक पात्रता काय आहेत, सर्व माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका, सगळं बघा. आणि विद्यार्थी मित्र, आतापासून जर तयारी केली तर तुम्हाला 100% सिलेक्शन होते, कारण की याचे ऑनलाईन फॉर्म बघा विद्यार्थी मित्र, 1 जूनपासून सुरुवात होत आहे आणि शेवट फॉर्म भरायची मुदत 21 जून आहेत. म्हणजे आता जरी सुरुवात केली तरी तुमच्याकडे अजून 5 ते 6 महिने आहेत परीक्षेला. 100% विद्यार्थी मित्र तुमचं सिलेक्शन होणार. याचे पेपर बघा विद्यार्थी मित्र, 30 ऑगस्ट 2025 आणि 6-7 सप्टेंबर 2025 या तारखा याच्या फिक्स आहेत. आणि याचं सगळं शेड्यूल फिक्स असतं, याच्यामध्ये मागं पुढं काहीच होत नाही, काहीच बदल होत नाही. सगळ्यात महत्त्वाची खुशखबर दुसरी आहेत. तुम्ही जर सिलेक्शन झालं तर 1 जानेवारी 2026ला नवीन वर्षाला तुमच्या हातामध्ये जॉईनिंग लेटर असणार आहेत आणि लगेच जॉईनिंग व्हायचं सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहेत. विद्यार्थी मित्र, याचा स्टेट वाईज कट ऑफ लागत असतो आणि याचा कट ऑफ सुद्धा खूप कमी असतो. महाराष्ट्रातून याचे एवढे फॉर्म भरले जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त हिंदी आणि इंग्लिशमधून हा पेपर असतो. हिंदीतून तुम्ही फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये इंग्लिशचं टेन्शन घ्यायचं नाही, इंग्लिश विषय अजिबात नाही आहे. फक्त याला ऑप्शनमध्ये तुम्हाला हिंदी व्याकरण करायचं आहे. म्हणजे हिंदी किंवा इंग्लिश व्याकरणापैकी तुम्ही हिंदी जरी निवडलं तरी तुम्हाला इंग्लिशचं टेन्शन नाही, इंग्लिश विषय याला नाही आहे, त्याच्यामुळे घाबरू नका. गणित पण दिलेलं आहे त्यांनी, पण मोजका सिलेबस आहे. तर याचं जे वयोमर्यादा आहे ती महत्त्वाची आहे. 18 ते 28 ओपनची जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर OBCसाठी 3 वर्ष आणि SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्ष. क्लर्कच्या जागा आहे विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी असेल, मग कॉमर्स असो, आर्ट असो, सायन्स असो, यापैकी कोणत्याही पदवीचं तुम्ही उमेदवार असाल 100% फॉर्म भरू शकतायत. आपण पुढं माहिती बघूया. आता हे जे 2 पेपर होणार आहे भाऊ, पण दोन्ही पेपरला इंग्लिश व्याकरण नसणार आहे, त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. पहिली प्री होणार आहे, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त गणित आणि बुद्धिमत्ता 2च विषय असणार आहे. 40 मार्काला हे प्रश्न असणार आणि याच्यासाठी 45 मिनटं त्यांनी टायमिंग दिलेलं आहेत आणि 80 मार्काचा टोटल पेपर असणार आहेत. भावा, हे 80पैकी तुला कमीत कमी, मी जास्त म्हणत नाही, पण 50-55 जरी पडले तर तू आत्ता आरामशीर प्री पास होऊ राहिला आणि मेन्स देऊ राहिला. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नको. गणित आणि बुद्धिमत्ता आपला पोलीस भरती करणारा विद्यार्थी असो किंवा कोणी असो त्याचं पक्का असतं. फक्त प्री तुला गणित आणि बुद्धिमत्ता द्यायची आणि हिंदीतून असणार फक्त ती, एवढं लक्षात घ्या. आता आपण मेन्सचं बघू, म्हणजे प्री पास झाल्यावर तुला मेन्सला कोणकोणते विषय असणार त्याचं आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर अशा प्रकारे भावा आणि बहिणींनो, हा फक्त मेन्सचा सिलेबस आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 2 तास तुम्हाला टायमिंग आहे पेपरला. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता रिजनिंग आहे 40 मार्काला, त्याच्यानंतर कम्प्युटरचं नॉलेज आहे 40 मार्काला, त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस म्हणजे GK GS, त्याच्यामध्ये करंट अफेअर वगैरे हे सगळं आहे 40 मार्काला. इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला ऑप्शन आहे. तुम्हाला इंग्लिशमधून जर व्याकरण द्यायचं असेल, पेपर म्हणजे सोडवायचं असेल तर इंग्लिश नाही तर हिंदी व्याकरण असणार 40 मार्क. आणि आपलं जे गणित आहेत ते आहे 40 मार्काला. असा 200 मार्काचा विद्यार्थी मित्र पेपर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा कट ऑफ लागवतो किती माहिती का, 200पैकी म्हणजे 200 मार्काचा पेपर असला तर तुम्हाला याचा कट ऑफ लागवतो आहे साधारणतः तरी 140-150च्या दरम्यान. आता तुम्हाला सगळं मी डिटेल सांगणार, याच्या प्रकारे कोणकोणत्या विषयावर भर द्यायचा, कोणत्या विषयामध्ये तुम्ही मार्क घेऊ शकतात आणि कोणते विषय स्कोरिंग आहेत. तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा. 2 तास याला टायमिंग आहेत आणि 1.25 याला निगेटिव्ह मार्किंग आहेत. तर हे बघ भाऊ, आता याच्या मेन्सची कशी तयारी करायची तुला तर लक्षात ठेव. एकदा तू गणित आणि बुद्धिमत्तेवर प्री पास झाला की त्याच्यानंतर मेन्ससाठी तुला 40 मार्काचं बुद्धिमत्ता आहेत, त्याच्यानंतर गणित 40 मार्काला आहे, GK GS 40 मार्कासाठी आहेत, कम्प्युटर नॉलेज 40 मार्कासाठी आहेत, हिंदी व्याकरण 40 मार्क आहेत. असा टोटल 200 मार्काचा पेपर आहे. तर भाऊ, तुला बुद्धिमत्ताला कमीत कमी 40पैकी 25 ते 30 मार्क घेता आले पाहिजे. बुद्धिमत्ता स्कोरिंग विषय, त्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त मार्क घ्यायचं टार्गेट ठेवायचं भावा. त्याच्यानंतर 40 मार्क गणिताला असणार, त्याच्यापैकी जास्त नाही, तुझं गणितात डोकं चालत नाही ना तर 20 ते 25 मार्क घ्यायचं टार्गेट ठेव. GK GS 40 मार्काला आहे भावा. ते GK GSला साधारणतः तू आतापासून जर व्यवस्थित वाचलं
तरी GK/GS तुला आरामशीर 25 ते 30 मार्क घेता येईल. कम्प्युटर नॉलेज अत्यंत सोपं आहे, त्याचं पुस्तक भेटतं आणि त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. त्याच्यामुळं भावा त्याच्यापैकी 40 पैकी 25 ते 30 मार्क 100% घेऊ शकतो आहे. हिंदी व्याकरण तर इतकं सोपं आहे की आजचा विषय आहेत. हिंदी व्याकरण म्हणजे मराठीपेक्षा सोपं असतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये तू भावा 40 पैकी कमीत कमी 40 पैकी 30 ते 35 मार्क घ्यायचे. एखादी तू ऑनलाईन लेक्चर जरी बघितले, बॅच जरी घेतली तरी साधारणतः जरी घेतोय, लय सोपं येते. तो हातचे मार्क आहे, त्याच्यामुळे जाऊ नको देऊ. असं टोटल विद्यार्थी मित्र 200 पैकी तुम्हाला साधारणतः तरी 150 ते 160 जरी मार्क आले तरी आरामशीर गावच्या बँकेमध्ये तुम्ही क्लर्क होऊ राहिल्या. टेन्शन नाही, गावाकडं नोकरी भेटणार, केंद्र सरकारची नोकरी असणार आणि 40 ते 50 हजार स्टार्टिंगला पेमेंट आहे भावांनो. सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे. याच्यामध्ये व्हायचं असं की याला फक्त कॉमर्सचे पोरच फॉर्म भरायचे, कारण की आपले जे दुसरे आर्ट आणि सायन्स किंवा इतरही जे विद्यार्थी राहायचे यांना वाटायचं की ही बँकेची आहेत भरती, त्याच्यामुळे याला दुसरे फॉर्म भरू शकत नाही. त्याच्यामुळं याला सगळ्यांनी फॉर्म भरा आणि 100% याचा फायदा घ्या. तर विद्यार्थी मित्र, अशी सगळ्यात मोठी बंपर भरती आहेत. तुम्ही सिलेबस सगळा समजून घेतला भावांनो, आजपासून रणनीती आखली, व्यवस्थित सिलेबस जर तुम्ही कवर केला तर आरामशीर नोकरी मिळते. याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहेत. याच्यामधली आपण आता फीस बघूया. तर SC ST जे अपंग उमेदवार आहेत, एक सर्व्हिसमॅन आहेत म्हणजे माजी सैनिक, त्यांच्यासाठी 175 रुपये चलन असणार आणि जनरल OBC EWS या विद्यार्थ्यांसाठी 850 रुपये चलन आहेत. याची फीस अशी आहे विद्यार्थी भावांनो. मी तुम्हाला सांगितलं आहे सगळा एक्झाम पॅटर्न. आजपासून जरी तुम्ही तयारी केली तरी 100% नोकरी मिळू राहिलेत. 4 ते 6 महिन्याचं तुमच्याकडं टायमिंग असणार आहे. व्यवस्थित सगळ्या विषयाचं नियोजन केलं तर 100% तुमच्याकडून सगळं कवर होतं. गणित होतं, बुद्धिमत्ता होतं, त्याच्यानंतर कम्प्युटर न्यायालय, GK/GS आणि हिंदी व्याकरण, इतके सोपे विषय आहे भावांनो.